एक महत्त्वाची बातमी सोलापूरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भाजपला पाठिंबा पाहायला मिळतोय। भाजपला पाठिंबा देत तुषार जक्का यांनी भाजपमध्ये आता प्रवेश केलेला आहे। गोरेंच्या प्रचार रॅली दरम्यान राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपमध्ये सहभागी झालेला आहे। मोर्चा पक्षातल्या उमेदवारांनी खात्री झालेली आहे की भारतीय जनता पक्षाचे प्रचंड मोठी लाट या शहरामध्ये आहे। सन्माननीय तुषारजी जक्का यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असताना प्रभाग 9 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आमचा कार्याध्यक्ष शहराचा त्याला विकत घेण्याचं काम इथल्या शहरामध्येच्या आमदारांनी आणि इथल्या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे। तुम्हाला जर इतकीच भीती होती तर त्यांनी अशा पद्धतीची हिटलरशाही पद्धतीने त्याने असं कृत्य करायला नको होतं। जर एखाद्याने जर पैशाच्या जीवावर उमेदवारीच विकत घेतली असेल, उमेदवाराला विकत घेतली असेल तर त्याच्यामध्ये मी त्याचा देखील निषेध करतो। अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीचा भाजपला धक्का बसलाय। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील, अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीमधून उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळालं। निवडणूक प्रक्रियेत विकास आघाडीच्या प्रदीप पाटील यांना 28 मतं मिळाली तर सदाशिव पाटील यांना 32 मतं, त्यामुळे त्यांचा विजय झाला। राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आता झालेले आहेत।